राजकारणामध्ये तर सगळ्यांनी उमेदी असलं पाहिजेच आणि राजकारण हे अस्पृश्यतेचं लक्षण नाही आहे. तर राजकारण हे भारताच्या म्हणजे पॉलिसीचं पिल्लर आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की सन्माननीय श्री धनंजय मुंडे साहेब आणि प्रत्येकजण ॲम्बिशियस असलंच पाहिजे. आता मुद्दा कसा आहे की आज त्यांच्यावर एखादा चार्ज आहे का, आरोप आहे का त्यांच्यावर, त्या गुन्ह्याशी संबंधित देशमुखांच्या गुन्ह्यामध्ये ते आरोपी आहेत का, नाहीत. मग काहीच नसताना धनंजय मुंडे हे आरोपीच नसताना त्यांच्या विरुद्ध कोणत्याच न्यायालयामध्ये त्या संदर्भानं चार्जशीटच नसताना जस्ट बिकॉज भटक्या विमुक्तांचे नेते आहेत म्हणून केवळ एका कारणाने, म्हणजे मंत्रिपदाची शपथ ज्या क्षणाला होईल त्या क्षणाला होईल, ते तर प्रत्येकाच्या राजकीय कुवतीवर आणि कष्टावर आणि मेहनतीवर अवलंबून आहे. परंतु मला एका गोष्टीचं म्हणजे वाईट वाटतंय की इतरांनी सुद्धा भान हरवल्यासारखं करू नये. मला जे समजतंय सूत्रांच्या अहवालाने आमच्या भगिनींच्या बाबतीत, आमची भगिनी सुप्रियाताई म्हणजे उपोषणापर्यंत का 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 कोणत्या चार्जशीटमध्ये धनंजय मुंडे आहेत, कुठे ते आरोपी आहेत, कुठे फाशीला जाण्यासारखे चार्ज आहेत, कोणत्या न्यायालयाने चार्ज फ्रेम केलेत त्यांच्या विरुद्ध. मला असं वाटतंय की भान हरवल्यासारखं कुणीच राजकारण्यांनी हे करू नये. आणि मला एक समजत नाही, देशमुख काय नाव ते संतोष देशमुखांची हे झालेली आहे ना, हत्या झाली. त्यांचा भाऊ तो काय, संतोष देशमुखांचा भाऊ. मला एक सांगा देशमुख, मी विचारतो प्रश्न थेट तुम्हाला, तुम्हाला तुमच्या भावाच्या प्रकरणामध्ये न्यायालयामार्फत न्याय पाहिजे की एखाद्या माणसाला राजकारणाच्या खुर्चीवरच बसू देणार नाही हा न्याय पाहिजे? कोणता न्याय आहे? म्हणजे कोर्टातला न्याय की एखाद्या भटक्या विमुक्त माणसाला आम्ही मंत्रीच होऊ देणार नाही हा 88 न्याय? कोणता न्याय? म्हणजे काय काय म्हणजे तारतम्य नाही. अहो न्यायालयात केस आहे, सबज्युडाइज केस आहे, न्यायाधीशांच्या हातात केस आहे. आणि ज्या केसमध्ये माननीय मंत्री धनंजय मुंडे माजी मंत्री आहेत असं कुठेही आजपर्यंत तुमच्या माध्यमांनी सुद्धा दाखवलेलं नाही. अशा अवस्थेत तुम्हाला मी मंत्रीच होऊ देत नाही. म्हणजे मला सांगा त्या केसचा आणि या मंत्रिपदाचा काय संबंध आहे?